नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये वेगळ्या विषयावरचं एक नाटक आपल्या समोर येत आहे. संदीप दंडवते लिखित दिग्दर्शित आता थांबवायचं कसं, अशा आगळ्या वेगळ्या शीर्षकाचं नाटक आहे. आणि त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक संदीप दंडवते आणि आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अभिनेत्री जान्हवीताई पणशीकर आज आपल्यासोबत आहेत. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे स्वामी कृपा क्रिएशन. थँक्यू सर. मला सर्वप्रथम संदीप तुम्हाला विचारायचं की तुमचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे असं म्हणता येतं. तर कशी प्रोसेस होती, म्हणजे कसा विषय सुचला किंवा काय? ऍक्च्युली माझ्यासाठीच हे खूप मोठं सरप्राईज आहे. म्हणजे मीच अजून त्या शॉक मधून बाहेर नाही आलो. म्हणजे मी आता एकांकिका नाटक खूप वर्षांपासून करतोय, 2006 पासून करतोय. माझ्या अनेक एकांकिका खूप गाजल्या आणि हे आता माझं एक म्हणजे ही एकांकिकाच होती ऍक्च्युली. हा, हे 2 अंकी नाटक नव्हतं. तर आता INT पासून ही मी एकांकिका करायला सुरुवात केली आणि ती पण लोकांना खूप आवडायला लागली. म्हणजे मुळात त्यातला जो विषय, म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही कलाकृतीचा विषय आधी खूप महत्वाचा असतो, त्याच्यानंतर ती तुम्हाला किती कनेक्ट करते किंवा किती तुम्हाला टोचते जाऊन, हे खूप महत्वाचं असतं. तर ही एकांकिका होती आधी आणि ती अनेक नाही, शीर्षक #इनोसंट असं त्याचं आधीच नाव होतं. पण एकांकिकेसाठी परफेक्ट नाव होतं. सवयीला झाली, सवयीला पण झाली. सवयीला तिला प्रेक्षक पसंती पुरस्कार होता आणि बाकी मग चांगले सगळीकडे नाव होत होतं एकांकिकेचं. आणि एका स्पर्धेत डॉक्टर गिरीश शोक परीक्षक होते आणि त्यांना ती खूपच आवडली म्हणण्यापेक्षा तेच टोचणं आलं किंवा ती भावना आलं खूप. मग त्यांनी मला फोन केला, तर म्हणले तुला डोक्यात आहे काय 2 अंकी करायचं? म्हणजे सर जस्ट काल लिहून संपवले मी 2 अंकी, पाठव मला. पाठवली. लगेच 1-2 दिवसांनी त्यांचा कॉल आला, संदीप मला प्रचंड आवडली, आपल्याला मलाही करायचंय, मला हे नाटक करायचं, काय झालं. आम्ही भेटलो आणि सुरुवात झाली. आणि मग ती सुरुवात अशी इथपर्यंत एक 4 महिन्याचा हा प्रवास आहे, जानेवारी पासून मे पर्यंत. हा, आता इथे येऊन थांबलोय आता. मग एकांकिका तुम्ही अनेक लिहिलेली? हो, एकांकिका. व्यावसायिक नाटक मी केलीत आधी, 4 ते 6 नाटकं केलीत मी, पण ती या लेव्हलला की एवढं मोठं प्रोडक्शन, एवढे मोठे कलाकार, तशा दृष्टीने नाही, हे नक्की पहिलं व्यावसायिक आहे. तेच कारण मला मगाशी बोलता गप्पा मारताना कळली, म्हणजे पहिली नाव तर ऐकलेलं आहे संदीप दंडवते. हो. पण मग पहिलं व्यावसायिक नाटक कसं, तर या दृष्टिकोनात म्हणून त्याला एक या आधी मी आता मागच्याच वर्षी बैदा नावाचं एक नाटक केलं होतं. ते अंकुश चौधरींनी त्यांचे प्रस्तुत होते त्यांच्याकडून. हो, पण ते म्हणजे तेवढं असं जास्त दिवस आम्ही खेचू शकलो नाही त्याला. कलाकार मोठे नव्हते किंवा जे प्रोडक्शनच्या गमती जमती ज्या व्हॅल्यूज असतात तर तेवढं नव्हतं. प्रोडक्शन माझंच होतं, त्यांचं अंकुश सरांचं एक सपोर्ट होतं मला. त्यांचं नाव वापरून मी आहे तुझ्यासोबत, तू करा, असं चाललं होतं. पण व्यावसायिक नाटक काय असतं ते या अनुषंगानं मला स्वतःला पण अनुभवायला मिळालं. म्हणजे ज्या लेव्हलला जाऊन निर्माते विचार करतात किंवा आपल्याला जर करायचं तर मग ज्या ग्रेंजरला गेलं पाहिजे किंवा लोकांपर्यंत अगदी पब्लिसिटी पासून की आर्टिस्ट कसे हवेत, तर हे सगळं मी या निमित्ताने अनुभवतोय. जान्हवीताईंकडे मी येणार आहे. मुळात अनेक वर्षानंतरचा कमबॅक आहे तिचा, आणि या जी भूमिका केली मगाशी तुम्ही जे मी सादरीकरण बघितलं, मुळात त्या भूमिकेची तयारी कशी केली? कारण खूपच वेगळ्या प्रकारची भूमिका आहे आणि वेगळ्या प्रकारचं सादरीकरण. मी पहिल्यांदा नाटक वाचलं, त्याच्यामध्ये मी म्हटलं आजीची भूमिका सगळ्यात आहे उठून, पण म्हटलं करायचं कसं, बोलायचं कसं. सरांनी मला म्हणाले तुम्ही मी सांगतो तसं करा, आणि म्हणे मी सांगतो याचा इफेक्ट चांगला आहे आणि अशा प्रकारची कॅरेक्टर असू शकते. आणि त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. खरं मी अजून काल पण त्यांना म्हणते सर तुम्ही दाखवा मला, म्हणजे मी तसं करते, माझ्याकडनं काही कमी होत असेल तर. मी उलगडत समजत गेले थोडी की ती आजी अशी आहे, ती लोकांना कशी आवडेल किंवा ती खरंच आत्ताच मला एकाने सांगितलं खरंच आमच्याकडे आजी अशीच आहे, म्हणजे वहिनी आणून चहा देईल, वहिनी आणून काही देईल, काही निवडायचं देईल, अशीच आजी आहे. आणि ती मी सरांच्या तर्फे त्या मार्गे मी माझ्यामध्ये साकारली. आत्ता प्रयत्न करते, आज पहिल्यांदा स्टेजवरती झाला अशी भूमिका. कारण आत्तापर्यंत मी जे केलं त्या कानेटकरांचं येसूबाई, जिजाबाई आणि त्या तारा राणी ते केलं होतं. त्यामुळे ती वाक्य बोलायची आहे आणि मी म्हटलं एकदम मी न बोलले तर कसं वाटेल,
परंतु मला सगळ्यांनी सांगितलं की तसं काही नाही, अशीच पठडीतली भूमिका असली पाहिजे असं नाही. आपण कसा कस लावतो, आपण त्याला किती न्याय देतो, ती भूमिका किती जगतो, त्याला महत्त्व आहे. मला गिरीश सरांनी पण तेच सांगितलं, सरांनी पण तेच सांगितलं आणि मी त्यांच्या दोघांच्या ह्यानी मी करते आता भूमिका, प्रयत्न करते. नक्कीच तो चांगला होतोच आहे प्रयत्न. पुन्हा एकदा मी संदीप सरांकडे येणार आहे की हॅशटॅग इनोसंट तुम्ही बघितलेलं आहे एकांकिकेचं जेव्हा व्यावसायिक नाटक होतं तर त्यावेळेला पात्र निवडताना मुळात एकांकिकेतल्या कोणाला घेतलं आहे का घेतलं नाहीये? एकांकिकेतल्या कुणाला घेतलं नाहीये, प्रयत्न केला तसं, पण नाही होऊ शकलं. नाही होऊ शकत. हो, पण तो प्रयत्न केला आम्ही. ओके. 2 कॅरेक्टर चाललो होतो. पण मग सुकन्याताई आणि गिरीश शोकांना जेव्हा निवड केली आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना दिग्दर्शित करणं एक वेगळं आव्हान असेल. आव्हान म्हणजे ऍक्च्युली तेच की मी आजपर्यंत एवढ्या मोठ्या कलाकारांना यांना डिरेक्ट करणं हा की तुम्ही आता इकडे या, असे जा, उभे राहा, आपण ही लाईन अशी घेऊयात का. म्हणजे माझी संस्था आहे नगरला, हो. मी प्रॉपर नगरचा आहे, हम्म. नाट्य मल्हार प्रतिष्ठान नावाची. तर म्हणजे आतापर्यंत खूप कलाकार येऊन गेले, 100-150 कलाकार आज काही टीव्हीला पण मोठे मोठे रोल करतायत, कामं करतायत. तर मला तशी माझ्या हाताखालची किंवा माझ्या जवळची मुलं असली की काय आवडत नाही, मी आपण हक्काने सांगू शकतो, करू शकतो. पण इथं पहिल्या दिवसापासून ते टेन्शन होतं, मी गिरीश सरांना कसं सांगू किंवा मी सुकन्याताईंना कसं सांगू की ताई असं नाही, असं घ्यायचं का वाक्य. मग पहिले 4-6 दिवस मी दचकून घाबरून थोडस मला म्हणजे म्हणजे मला असं वाटतंय, असं करून पाहूयात का, असं करत करत पण त्या दोघांनीच मला खूप फ्री केलं पहिल्या 5-6 दिवसात. त्यांना जाणवलं की हा थोडा दबून थांबून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यांनीच दोघांनी पण सांगितलं आम्ही डिरेक्टरची कलाकार आहोत, त्यामुळे तू बिंदास आमचं तुला जे वाटेल ते करून कॅप्टन ऑफ द शिप. कॅप्टन जोशी तुझ्या ताब्यात आम्ही दोघं जाऊ, जे करायचं तू करू घे. आणि कसं की स्क्रिप्ट वाचल्यामुळं त्यांना तो कॉन्फिडन्स होता आधीपासून की स्क्रिप्ट एवढं जर क्राफ्टिंग चांगलं आहे तर 100% आपण दिग्दर्शकाचं ऐकलंच पाहिजे असं त्यांना ते जाणवायचं. आणि मला ते सांगत गेले आणि मी फ्री होत गेलो. आता प्रेक्षकांना सांगा की नाटकाला प्रतिसाद. मायबाप प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, हे खूपच तुमच्या जवळचं नाटक आहे, एवढं लक्षात ठेवा. आजच्या काळाची ही गरज आहे, त्यामुळे सहकुटुंब म्हणजे पालकांना तर मी आवाहन करतोच, पण पालकांनी त्यांच्या मुलांना हे नाटक नक्की दाखवा, कळकळीची विनंती आहे. तर नक्कीच अशाच नवीन नवीन नाटकांचे, मालिकांचे, चित्रपटांचे अपडेट्स आणि वेगवेगळ्या मुलाखती बघण्यासाठी स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.